मुंबई ही कुणाच्या कुटुंबाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबई इथल्या राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची आहे। आजपर्यंत स्वतःची जहागीर म्हणून, आजपर्यंत स्वतःची खाजगी मालमत्ता असल्यासारखं मुंबईला वापरलंय। त्यांना धडा शिकवण्याचं काम यावेळेला मुंबईकर निश्चितपणे करतील, कारण आजपर्यंत तुम्ही मुंबईला लुटण्याचं काम केलंय, आजपर्यंत मुंबईला ओरडण्याचं काम, ओरबडण्याचं काम तुम्ही केलंय। त्यामुळे मुंबई आमची म्हणणाऱ्यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे। मुंबई तुमची नाही, तर मुंबई सर्वसामान्य मराठी माणसाची आहे, मुंबई सर्वसामान्य मुंबईकरांची आहे आणि मुंबई इथं राहणाऱ्या नागरिकांची आहे, ती मुंबई तुमची नाही। राहिला प्रश्न, मुंबई हे आमचं घर आहे असं ते म्हणतात। मुंबई हे तुमचं घर नाही, तर मुंबई हे सर्वसामान्य मराठी माणसांचं घर आहे आणि घर हे भिंतीवर आधारलेलं नसतं, तर ते विचारांवर आधारलेलं असतं। तुमच्याकडे ना विचार आहेत ना तुमच्याकडे आचार आहेत। त्यामुळं ज्यांचे विचार नसतात त्यांनी कितीही घराच्या गप्पा केल्या, कितीही एकोपाच्या गप्पा केल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण विचार तुम्ही सोडून दिलेले आहेत। घर हे नुसत्या भिंतीवर कधीच उभं राहत नाही। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हे विचारावर शिवसेना उभी केली होती। तुम्ही विचार पायदळी तुडवले आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन आपला पक्ष बांधला। तुम्ही विचारांची हत्या केली आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या शेजारी जाऊन तुम्ही बसलात। त्यामुळे ज्यांनी विचारांची हत्या केली त्यांना घराची भाषा बोलणं शोभत नाही, त्यांना ज्यांच्यामध्ये विसंवाद आहे त्यांना संवादाची भाषा शोभत नाही।